माणगाव खांदाड येथे विधानसभा उमेदवार आदिती तटकरे यांची जाहीर प्रचार सभा संपन्न। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। माणगाव खांदाड येथे माणगाव माजी नगराध्यक्षा योगिता चव्हाण यांच्या निवासस्थानी बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा, शिवसेना, आरपीआय प्रणित महायुतीच्या 193 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार तथा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। या नियोजित सभेला उमेदवार आदिती तटकरे यांचे आगमन होताच वार्ड क्रमांक 15 व 16 येथील महिला मंडळांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून आरती व तिलक गंध करून फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आदरपूर्वक स्वागत केले। गेल्या 5 वर्षात विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक प्रश्न समोर ठेवून विविध प्रकारच्या सुविधा विकास कामातून माणगावमध्ये नवे वैभव निर्माण झाले आहे। नाना नानी पार्क असेल, क्रीडा संकुल असेल, हेही पुढच्या काळात होऊन जाईल। माणगावमधील मुख्य रेल्वे स्टेशन शहरालगत आहे। माणगाव शहरांमध्ये सर्व स्तराचे व्यवस्थापन आहे, तेव्हा पनवेल नंतर माणगाव हे जिल्ह्याचे ठिकाण होईल यात शंका नाही। विकास कामांचा पाढा आमच्या डोळ्यासमोर आहे, तेव्हा आपल्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून द्या, असे विनम्र आवाहन यावेळी शिवसेना पक्षप्रवक्ते ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी केले। मतदारसंघात नवीन प्रदूषण विरहित उद्योगांची निर्मिती करून औद्योगिक हब तयार करण्याचा व यातून स्थानिक युवक युवतींना रोजगारातून आर्थिक उन्नती मिळवून देणे, पर्यटकांच्या माध्यमातून समुद्रकिनारे आणि पर्यटन स्थळांचा विकास करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे, उत्तम आरोग्य सुविधांसाठी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलची उभारणी करण्याचा, तज्ज्ञ डॉक्टर, आधुनिक उपकरण पुरवण्याचा, तसेच मुंबई पुण्यासारख्या दर्जेदार आरोग्य सुविधा स्थानिकांना उपलब्ध करून देणे, तसेच सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन मतदारसंघातील नागरिकांना तोपरी मदत करून त्यांचे संरक्षण करणे, कोकणातील नैसर्गिक जैवविविधतेला जपून पर्यावरण पूरक विकास योजना राबविण्याचा, तसेच किनाऱ्यालगतच्या गावातील ग्रामस्थांचे जीवनमान उंचवण्यासाठी बंदरावर जेटी विकसित करणे, कोकणातील खेळाडूंसाठी जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल स्थापन करून खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय पातळीवर स्पर्धांसाठी तयार करण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल उभारणे, मतदारसंघात अल्पसंख्याक बहुल भागातील समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना सुरक्षितता व सुविधा देत विविध सण उत्सव समारंभ एकत्रितपणे साजरे करण्यासाठी अल्पसंख्याक भवन उभारणे, तसेच महिलांच्या प्रगतीसाठी विविध योजना राबवताना मतदारसंघातील महिलांचे सर्वेक्षण करून महिलांचे गृह उद्योग निर्माण करण्याचा आणि त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी विशेष बचत गटांमार्फत विविध योजना राबवणे, अशा विविध विकास कामांचा पुढील 5 वर्षात संकल्प असून तुमची सेवा करण्याची संधी परत एकदा तुम्ही मला द्याल याची खात्री मला आहे, असे विधानसभेच्या उमेदवार आदिती तटकरे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करून सर्वांचे नम्रतापूर्वक आभार व्यक्त केले। यावेळी माणगाव नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, माजी नगराध्यक्ष आनंद शेठ यादव, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाने, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, दिलीप यादव, माणगाव नगरसेवक प्रशांत साबळे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मोरे, माजी नगरसेविका माधुरी मोरे, माजी ग्रामपंचायत सदस्या स्वप्नाली गायकवाड, माजी सरपंच अरुण पोवार, राजू शिर्के यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली होती। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।